काय मनीषा, माझे कपडे झाले का नाही अजून? मंडळी सुप्रभात, श्री विठ्ठल नर्मदे हर. तर चला, आपले पंढरपूरच्या तयारीमधला हा दुसरा स्टेप म्हणजे काय हो? दुसरा स्टेप म्हणजे आता जेवढे आपले कपडे आहेत तेवढे सगळे धुतलेले आहेत, फक्त त्यांना इस्त्री करायचे आहेत आणि काही कपडे निवडक करायचे आहेत. आपल्याला निवडक म्हणजे काय? तर निवडक म्हणजे विषय असा आहे, काही कपडे असे आहेत का जे आता तिकडं वापरायचे ते तिकडं टाकायचे, मग त्यांना पुन्हा घरी आणायचं नाही, म्हणजे तिला त्रास नको धुण्याचा. म्हणजे ते खूप जुने झालेले आहेत, आता ते फाटत आलेले आहेत. मग त्यांना यंदा काय करायचं, थोडे शिवून घ्यायचे आणि यंदा ते 1-2 दिवस वापरायचे, मग पुन्हा त्यांना आणायचे नाही. म्हणजे आपलं कामही बघून जाईल आणि त्या कपड्यांचं काय बोलतात त्याला, सार्थकही होईल त्या कपड्यांचं, त्या वारीला चालले ते कपडे. तर अशा प्रकारे सगळे कपड्यांचं आपण नियोजन चालू आहे. कुठले कपडे चांगले आहेत. शक्यतो आता जे जुने कपडे आहेत त्यांना रिटायर करायची वेळ आलेली आहे. त्या जुने कपड्यांना आपण रिटायर करूया आणि थोडेफार नवीन जे कपडे आहेत ते सगळे इस्त्रीला वगैरे सर्व आपण काढत आहोत. त्याच्यात आपले 19 धोतर निघाले. किती? 19 आहेत ना? 19 धोतर. उपरने किती आहेत आपल्याकडं? ते 4, 9 आणि ते 4 ना? हां बरोबर, 13 उपरने, 13 आणि 3 16. आपल्याकडं 19 धोतर, कमसे कम 20-22 धोतर असतील. म्हणजे रोज एक घातलं तरी आपल्याला काही अडचण नाही 22 दिवसाच्या वारीमध्ये. पण तसं नको, उगाच तुला टेन्शन नको रे, नाहीतर मग तुला वाटेल का नवरा नुसता धुवायला लावतो कपडे तुला, तसं नको. तर आपण काय करूयात, हे सगळे आजची आपली तयारी आहे. हे सर्व कपण्या पण काढलेल्या आहेत आपल्या, नेहरू शर्ट, हे सर्व आपण आता कुठं देऊयात? इस्त्रीला. आणि इस्त्रीला देऊन आजच्या दिवसातला त्याच्यानंतर दुसरा काम करायला जाऊ, ते म्हणजे आपली जी पताका आहे ना, पताका आपण खांद्यावर घेतो, त्या पताकाला आपल्याला गेरूमध्ये भिजवायचं आहे, ती धुवायची आहे, तिच्यासाठी कपडा बनवायचा आहे, तिच्यासाठी प्लॅस्टिक शोधून आणायचं आहे. तर तो आपण हे काम झाल्यानंतर त्या कामाला आपण जाऊया मार्केटला, कुठंतरी शोधूया काहीतरी डोकं वापरावं लागेल आपल्याला त्या प्लॅस्टिक करायला. नाहीतर मग शेवट एकच ऑप्शन आहे, तो तिकडे गेल्यावर सांगेन तुम्हाला. पण चला, आता पंढरपूरच्या तयारीमधला हा आपला तिसरा युनिट, म्हणजे एक युनिट आपला दुसरा युनिट, सॉरी, एक युनिट झाला आपला. आळंदीला गेलो, आळंदीची सर्व तयारी आपण केली, ते तुम्ही ब्लॉग बघितलंच. आता हे दुसरा पार्ट कपड्यांचा आणि पताकाचा. चला करूया, राहा सोबत आमच्या. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. तर चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्या पंढरपूरच्या तयारीमध्ये आणखीन एक गोष्ट आज आपण करत आहोत, ते म्हणजे आपली पताका. म्हणजे ही बघा, ही जी आपली पताका आहे तिला आता आपण खोलून तिला मस्तपैकी धुवूया आणि धुतल्यानंतर तिला आपण कलर करूया, म्हणजे गेरूमध्ये. तर सध्या आपण हिला खोलायला नेऊया, चला बेडरूममध्ये आपल्या. चला, तर चला मंडळी, आपली ही पताका जी आहे तिची याला आपण वारकऱ्यांचा ध्वज, बरं का, वारकरी मंडळी जे वारकरी आहेत ते यालाच देव मानतात. काही वारकरी तर देवाची पूजा करत नाही, पण पताकाची पूजा नेहमी करतात. एवढी पताकामध्ये आपण देवाला बघतो, साक्षात पांडुरंग परमात्मा म्हटलं आपली पताका, वारकऱ्यांची पताका. आणि ही आपली आता धुवायची आहे आणि हिला आपल्याला गेरूमध्ये कलर करायचे. त्याच्यासाठी आपण हिला आता सोडूया. चला मंडळी, तर आपली पताका भिजवून झालेल्या आहेत. आज सकाळी आपण कपड्यांचे सर्व तयारी केलेली आहे.
बाप रे बाप, काय ते कपडे कमसे कम मनुष्य किती धोतर निघाले असतील आपले, 24चे वरतीत ना. इस्त्रीला किती 19-20 दिले आहेत आणि वॉशिंग मशीनमध्ये अजून 4 आहेत. टोटल 20 धोतर. हा काय टेन्शनच नाही. 20 धोतर, एवढेच कपण्या उपरणं आणि आपला आता पताका झालेला आहे. बघूया आणखीन आपल्या टाळाचं काम करायचं. आपलं टाळ आहे ना त्याला चकचक करायचं आहे, तर ते आपण आता नंतर करूया. चला सध्या आपण पताकांचं काम करायला घेतलं आहे, तर आपण पताकांचंच काम करूया. पताका आता भिजवत घेतल्यात आणि त्या धुवूया. वाळत घातल्यानंतर मग त्यांना आपण गेरूमध्ये मस्त कलर करूया. चला भेटू पुन्हा. चला मंडळी, आपली पताका एकदम मस्त धुवून सुकलेली आहे आणि ही आपली दीपक महाराजांची पताका आहे. ते पण म्हटले का माझी पण टाकून द्या. बरं ठीक आहे. ही दीपक महाराजांची पताका आणि आपली पताका मस्त धुवून पार सुकवली आणि आता आपण बनवूया गेरू. चला गेरू बनवूयात. आपल्या गेरूचं मिश्रण, या गेरूमध्ये आपण टाकलेलं आहे लिंबू, गेरू माती आणि तुरटी. याच्यात विरघळवतो आपण. चला आपला गेरू झालेला आहे. फक्त जागा शॉर्टेज असल्यामुळे आपण हे ह्याच्यात करूया दुधाच्या ट्रेमध्ये, जेणेकरून आपल्याला जागा भरपूर भेटेल. चला मंडळी, आपली पताका आता ह्याच्यात टाकूया आणि 2 मोबाईल टाकायचा. दीपक महाराजांची पण खोलून टाक. हा मंडळी, आपले पताके मस्त सुकत आहेत. मस्त कलर झालेले आहेत एकदम. दुसरी पताका बघू चला. नाईस, मस्त. चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. वा बाय. आपलं बऱ्यापैकी काम होत आलेलं आहे आणि आपल्याकडे दिवस राहिले फक्त 3. आपलं काय काय झालं बघा. कपड्यांचं काम झालेलं आहे, त्याच्यानंतर पताकांचं काम झालेलं आहे. पताका पुन्हा आपण गेरूमध्ये काढून सुकवून पुन्हा धुतल्या, कारण की त्या पुन्हा धुवायच्या असतात, कारण की त्याला ती गेरूची माती लागलेली असते. मस्त स्वच्छ निघालेल्या आहेत. वाळत टाकले. उद्या एकदम बांधून दाखवून कशी आहे ती. चला आता आपली पुढची स्टेप. तर पुढची स्टेप म्हणजे काय, झाला पताका झाला, आपले कपडे झाले, आपली वळकटी काढून ठेवले. नंतर नंतर भरताना दाखवून तुम्हाला मी. ती दुसऱ्या ब्लॉगमध्ये असेल. पण आत्ताच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगचं शेवटचं काम करायचं म्हणजे काय, टाळ. म्हणजे कुठे गेले माझे टाळ. हे टाळ आपण आता चमकूया. आणि फक्त टाळ नाही चमकवायचे आपल्याला, ही दोरीसुद्धा आपण चेंज करू. आपल्याकडे एक्स्ट्रा दोरी आहे, पट्टा हा, आणि तो पट्टा चेंज करूया. पांढरा शुभ्र पट्टा लावूया. तर चला आज आपल्याला आपले टाळ चमकवायचे आहेत. तर चला चमकूया. या मंडळी, या टाळ धुवायला या. व किती स्वच्छ एकदम सुंदर टाळ निघालाय आपला. मस्त पितांबरी आहे. ही पितांबरी वेगळी आहे, जी आळंदीवरून आणलेली आहे आपण. आणि आपली रेग्युलर पितांबरी बघा, ही आपण दुकानातून घेतो. ही आळंदीवरून घेतलेली आहे. दोन्ही पण सुंदर आहेत, खूप छान आहेत. पाणी मस्त टाळ एकदम चकाचक निघतात. बघूया आता. थांबा, एकदा धुवून बघूया. 2 वेळा घासून झाले, एकदा धुवून बघतो आता. हा वा, अतिशय सुंदर आपला टाळ निघालेला आहे.
खूप छान. आता याची पाळी हे झालेली आहे. मस्त झाला ना ऋतुजा? हो मस्त. खूप छान. चला एक टाळ धुवून झालेला आहे आपला, दुसरा टाळ धुवूया. टाळ दिंडी घेऊन हाती चालला वारकरी. आपली पंढरपूरच्या वारीची तयारी मधला हा तिसरा उपक्रम. जसं कपड्यांचं झालेलं आहे, जसं पताकांचं झालेलं आहे, तसं आपलं टाळाचा उपक्रम चालू आहे. एकदा धुवून काढूया आणि पुन्हा धुवूया, कारण की त्याला पण 2 वेळा 3 वेळा केलं, याला पण करू आपण. थांबा. मस्त. हा एका वेळी तर किती छान निघाला बघा. म्हणजे सेकंड आयटम मध्ये अजून सुंदर निघेल नाही का ना. हे बघा. चला कुठलं दूध दिलं पहिले. हा दूध होतो आपण. सेकंड टाइम की तांबडीचे कमाल बघ किती काळा निघतोय अजून काळा. बाकी रस्त्याला वाजवता आणखून चमकतात टाळ. रोज यूज होतात ना टाळ, असे तर चमकतात जबरदस्त. आणि ह्या टाळांना आपल्याला दीपक महाराजांकडे घेऊन जायचं आहे रस्सी बांधायला. आपण टाळ धुवूया आणि रस्सी बांधायला जाऊया बोनकोड्याला दीपक महाराजांच्या घरी. चल धुवून काढू का? या. हा व्हेरी नाईस. एकच नंबरचा मस्त टाळ. वा अतिशय सुंदर. दोन्ही टाळ आपले एकदम चकाचक झालेले आहेत. आता दाखव मला. मस्त. चला याच्या रस्स्या दीपक महाराजांकडे आहेत, त्या रस्स्या आपण जाऊन लावूया, नवीन पट्टा लावूया आणि टाळाला आपले एकदम चकचकाट बनवूया. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण आपले टाळ घेऊन आलेलो आहोत दीपक महाराजांच्या घरी आणि दीपक महाराज आपल्या टाळांचे काम करत आहेत. दीपक महाराजांचं काम बघा. मी म्हटलं ना काहीतरी विशेष काम असेल. रशीचा एक टाळ झाला का त्या साईडचा? बघू. अरे वा एकच नंबर. खिला लावण्यापेक्षा हां दोरी एकच नंबर. खरंच खूप मस्त काम झालेलं आहे. ही रशी एक्स्ट्रा आहे ती ठेवू शकतो का? कापायची गरज आहे तिला? ठेवू शकतो, नाही तर कापली तरी चालेल, काय हरकत नाही. नंतर लूज होते थोडीशी, अजून वाजून थोडीशी अजून लूज होते. नंतर आपण एकदा परत टाईट पुन्हा एकदा बांधायची. ठेवली तरी चालेल. अजून दाखवा जरा. गळ्यात घाला, गळ्यात उभं राहून. हां ओके. धन्यवाद धन्यवाद. तर चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण ज्या शॉपमध्ये आलेलो आहोत, मागं आपण नर्मदा परिक्रमेला जाताना इथूनच आपण बॅग नेली होती. फक्त बॅग नेली होती इथपुरतंच नाही, तर विषय असा आहे का आपण MP मध्ये होतो. तर MP मध्ये असताना आपली एक बॅग यांच्याकडून ती बॅग नेलती, ती झालेली थोडी खराब है कि नहीं भैया? ये खराब हो गया था, तो आपने MP में बॅग भेजा हमको. एवढ्या लांब ही बॅग आपल्याला बघा पूर्णपणे एकदम परत पुन्हा आपल्याला सुपर एकदम रिपेअरिंग करून भेटलेली आहे.
आणि ही बॅग आपण परिक्रमेला वापरली होती पूर्ण 108 दिवस. ही बॅग आपल्या खांद्यावरती 108 दिवस, आणि 108 दिवसामध्ये कुठलीही गोष्ट खराब होतेच. कुठली अशी गोष्ट नाही की ती खराब होणार नाही, काय दादा बरोबर का नाही? कुठलीही गोष्ट अशी नाही का ती खराब होऊ शकत नाही. तर तरी सुद्धा 108 दिवस ही बॅग खूप सुंदर टिकली. खूप सुंदर आम्हाला या बॅगीने साथ दिला पण नर्मदा परिक्रमेमध्ये. आणि आपल्या तुमचं नाव सांगा. मनोज उपाध्याय. मनोज उपाध्याय. आणि विलास पवार. आणि तुमचं नाव. मी विलास पवार. विलास पवार. आपल्या शॉपचं नाव. कॅमिलियन गॅलेक्सी लगेज. गॅलेक्सी लगेज. आणि थोडा ॲड्रेस सांगा. B3 शॉप नंबर ऑनर्स असोसिएशन सेक्टर 15 ऑपोजिट शबरी हॉटेल वाशी नवी मुंबई. ओके. अपोजिट शबरी हॉटेल आहे. अपोजिट वेलनेस आपलं ते ना वेलनेस फॉर एव्हर मेडिकल आहे. तर या दोघांच्या अपोजिट एकदम आपल्याला हा बॅगचा मार्केट दिसेल. तसं नवी मुंबईकरांना हा मार्केट नसेल माहिती तर काहीच फायदा नाही मुंबईमध्ये राहून. इथं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे का ही बॅग मार्केटच आहे. तर इथं हा पहिलाच शॉप आहे. या शॉपमध्ये आम्ही ही बॅग घेतली होती आणि एवढी वापरून सुद्धा दादांनी आपल्याला काय केलेलं आहे, बॅग आपल्याला वॉरंटीमध्ये आपल्याला रिपेअरिंग करून दिलेलं आहे. चांगली सुंदर प्रकारे आपल्याला रिपेअरिंग करून दिलेलं आहे, जेणेकरून पुन्हा जर आपण नर्मदा परिक्रमेला गेलो, वापस अगर हम परिक्रमा गए तो वापस कम से कम 150 दिन कंधे पे रहेगी ना. हो आरामात. आराम से टिके ना. हो. एक नंबर. सही है. चलो बहुत आनंद आया आपसे बैग लिया. लेकिन क्या होता है कभी कभी हम लोग सोचते हैं चलो यार बॉम्बे से बैग लेते हैं. तो बॉम्बे से बैग लेने का प्रॉब्लम कुछ नहीं है, 2 पैसा कम पड़ता है, लेकिन क्वालिटी सर्विस बहुत मॅटर करती है. कारण की जे आपण जवळ भेटू शकते की नाही. तुमचा विश्वास आहे का? तुमच्या विश्वासामुळे आम्हाला बॅग परत भेटली आणि रिपेअर करून भेटली एकदम छान आणि नवीनच्या नवीन झाली ती बॅग. पण हेच जर आपण बॉम्बेवरून घेऊन आलो असतो तर बॉम्बेला जाणार कधी, वाशीवरून येणार कधी, त्यापेक्षा जास्त नाही 200 रुपये जास्त द्या, काय हरकत आहे की नाही. पण इथून बॅग न्या. खूप सुंदर बॅगी भेटतात. छान छान बॅगी आपल्याकडे इथं बघायला भेटतील आता नवीन सीझनमध्ये. आणि लगेज बॅग सुद्धा इथं भेटतील छान छान आपल्याला. खूप छान मस्त इथं बॅगी भेटेल आपल्याला. चला तर जास्त बोलत नाही तर आपल्या पंढरपूरच्या वारीच्या तयारीमधला हा एक स्टेप आहे. आपल्याला ही बॅग खांद्यावर पाहिजे होती ना, इथून आळंदीला आपल्याला खांद्यावर बॅग घेऊन जायचं आहे. तर ही बॅग आपली झालेली आहे आणि चला घरी जाऊ, पताकांची शूट घेऊ आणि आजच्या दिवसाचा व्हिडिओ आपण थांबूया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला मंडळी, वा आपली पताका एकदम अगदी सुंदर धुवून सुकून गेरूमध्ये मस्त की कलर करून अगदी एकदम चकचकीत झालेली आहे. मस्त वाटते ना मनीषा? मस्त मस्त निघाले एकदम. तर चला आपला पताकांचा हा शेवटचा काम होता आणि पताकानंतर आपला दुसरा पार्ट येणार आहे पताकाच्या नंतरचा. पण सर मनीषा, यंदा तू आमच्यासोबत वारीला नाही, मला खरंच खूप वाईट वाटतंय. माझी इच्छा होती तू वारीला यावी, पण असू द्या, आता पोरींची शाळा आहे. पण तू परतीला मात्र नक्की या. परतीला बघू नाही, परतीला नाही विचार करून वाया काळ जातो. तू येशील परतीला, तू 100% आहेस यंदा तुला मी परतीला घेईनच. तर चला मंडळी, आपल्या पताकाचं काम झालेलं आहे, कपडे इस्त्री झालेले आहेत, टाळ झालेले आहेत, त्याच्यानंतर पताका झालेला आहे, सर्व काम एवढं आपलं झालेलं आहे. आणि आता आपण ही व्हिडिओ इथंच संपूया. हा ब्लॉग आपण टाकून पुढच्या ब्लॉगला तुमची सर्वांची मी स्वतः वाट पाहिन आणि तुम्हीसुद्धा माझ्या ब्लॉगची वाट पाहताय मला माहिती आहे. चला आपले पताका झाले, हे सर्व काम झालेलं आहे. हा एक ब्लॉग आपण टाकूया. उद्या हा ब्लॉग टाकतो आणि लगेच आपण दुसरा ब्लॉग करूया. आपल्याला पंढरपूरच्या वारीला किती कपडे, कसे काय घ्यायचे, काय काय वस्तू लागतील ते सर्व गोष्टीचे आपण शूट करूया. तर चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथंच थांबूया. काय म्हणते बस झाला ना एवढा ब्लॉग. हा पण काहीतरी 14-15 मिनिटाचा होईल. तर हा ब्लॉग आपण थांबूया मस्तपैकी आणि दुसऱ्या ब्लॉगला लागूया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. काय नाही, शुभरात्री.